बाप रे, बहिणीच्या स्वागत मध्ये एवढे फटाके कुणी फोडले? अरे तसं काही नाही, बहीण आली माझी, पण तिच्या स्वागत मध्ये फटाके वाजत नाहीत. म्हणजे की शेजारी ग्राउंड मध्ये ना कुस्त्या चालू आहेत, सो मग त्यामुळेच फटाके वाजत होते. तर सायलीच्या फ्रेंडनी ना तिला हा गिफ्ट दिलं होतं. खूप सुंदर फ्रेम होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यामध्ये मी बीटरूटचे थालीपीठ बनवते, एकदम हेल्दी. त्यानंतर दुपारी इतका मोठा पाऊस पडला होता, खूप म्हणजे खूप मोठा पाऊस पडत होता आणि 4 ते 5 दिवस ना कंटिन्यू आमच्या इकडे पाऊस चालू होता. अजिबात पाऊस थांबला नव्हता. त्यानंतर सायलीला पावसात भिजायचं होतं, पण मी तिला नको बोलत होते कारण आजारी पडशील, पण तिला भिजायचं होतं कारण तिला पावसात खूप भारी वाटतं. त्यानंतर मस्त बाहेर पाऊस चालू होता आणि पप्पांनी मस्त मंचुरियन आणली होती कारण पप्पा बाहेर गेले होते. आणि पावसाळ्यात ना काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खाऊ वाटतं. तर मी संध्याकाळी ना मस्त पावभाजी केली होती. पावभाजी खूप म्हणजे खूप टेस्टी झाली होती. आम्ही सगळ्यांनी बसून जेवण केलं पोट भरून. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. चला मग बाय.